इश्टानो, तुम्ही जाणात पालक ही भाजी आमचे भलायकेक खूपच बरी. जांकां जांकां दुर्दैवान काळजाची दुयेंस जालात किंवा कोणाक हिमोग्लोबिन कमी आसा अशाक तर डॉक्टर सांगतात की भरपूर पालक भाजी खावची म्हणून. आणि ह्या खातीर ही पालक भाजी आमी आमच्या आहारात आसपावप खूपच महत्वाचे. याच नदरेन आज हांव तुमकां करूंक शिकयता हे पालक घालून केल्लो म्हजो एक खाशेलो जिन्नस पालक पोळे. सगळ्यात पयलीं पोळ्या घातले साहित्य ही जावन आसा एक जुडी बारीक शिनिल्ली पालक भाजी, साधारण 2 ते 2.5 वाटी जाता ती. हे जावन आसा 2 वाटयो रवो, अर्द कुलेर जिरें, अर्द कुलेर हळदीचो पिठो, अर्द कुलेर मिरसांगेचो पिठो, अर्द कुलेर सासवां, एक व्हडले कुलेर तेल, चिमटीभर हिंग, हो जो खडा हिंग आसता पळय ताजी पूड करून दवरल्या, रुची पुरते मीठ आणि उदक. आता आमी हाजी कृती पळोवया. हे पळय हांवें हे आयदन दवरिल्लें आसा, मंद उजो आसा. आता आमी सगळ्यात पयलीं तातूंत घालतली तेल 1 कुलेर, की तातूंत ही सासव घालपाची. सासवां पुटपुट्टना आनी मातशें ताचें झाकण दवरुया. मागीर तातूंत वो हिंग, मागीर जिरें, हळदीचो पिठो, मिरसांगेचो पिठो आणि शेवटाक ही पालक भाजी. आता हे सगळे आमी बरे तळसुया. हे आता सगळे जिन्नस घालिनी हे मातशे असे चाळपाचे, म्हणजे खूप वेळ न्ही, मातशे असे चाळपाचे आणि मागीर आमी गॅस बंद करपाचो. आणि हे जे मिसळ आसा ते असे मातशे वेळ 1-2 मिनटां धापून दवरपाचे. आता आमी फुडली कृती करूया. हे पळय आता आमी धापून दवरिल्लें मिश्रण ते आता सकयल काडलां. खूप वेळ दवरप ना ते, कारण चड भाजी थंय शिजपा नाका म्हणून ती आता अशी काडल्यार पळय अशी दिसता ती मागीर. आणि आता आमी फुडली कृती करूया. ह्या मिश्रणान आता हो जो आमी रवो घेतला तो रवो घालपाचो. आता हांवें हातूंत रवो घालो. आता आमी तातूंत इल्लें रुची पुरतें मीठ घालुया. आणि रवो हे पोळे काडपाक जितली पातळसाण जाय न्ही, म्हणजे हो रवो भिजपाक तितलें आमी उदक घालुया. हे उदक घालतना सामावून घालूंक जाय. चड घाल्यार ते चड हे जातले, पातळ जातले, म्हणून सामावून सामावून अशें चाळत चाळत तातूंत ते उदक घालपाचें. आणि आमी हे पोळ्याचें मिश्रण तयार करतली. जालें पळय आमचें हें पोळ्याचें मिश्रण. पोळ्याक उदक घालतना सामावना, चड पातळ जाल्यार पोळे येवचेच ना ते, आणि कमी जाल्यार मागीर ती भाकरी कशी जातली न्ही, म्हणून हे पळय हांवें सारखें करून दवरलां. आणि आता आमी हाजे पोळे काडुया. हे पळय हांवें उज्याचेर मंद उज्याचेर ही नॉन स्टिक तवो दवरलो. हो पोळे काडटा आसतना सदांच एक तर ते तुपांनी काडूं येता किंवा तेलांनी काडूं येता, तुमकां जाय तशें. आता हांवें उदक तेल घेतिल्लें पळय तातलेंच तेल घेता. प्रत्येकाच्या आवडी प्रमाणे तेल किंवा तूप घेवपाचें. आता हे अशें बरें सारयलें. खरें म्हणजे नॉन स्टिक तव्याचेर खूब तेल घालपाची गरजय ना, मातशें घाल्यार पुरो. आता हे तापिल्ले आसा पळय तवो, आणि आमी ताजेर आता ल्हान ल्हानशे पोळे काडुया. कारण तुमी जाणा आमकां भुरग्यांक इल्लेशे खावपाक जाय. आता त्या खातीर व्हडले व्हडले करपाची गरज ना, आमी ल्हान ल्हान पोळे काडुया, इल्ले इल्ले. आता हे अशें करून पात लावपाचे, म्हणजे हाका आमी अशें म्हणूं येता की सेमी भाकरी म्हणून. खरे पोळेच हे, म्हणून दिसपाक ते मातशे भाकरी कशें दिसता. तर अशे ल्हान ल्हान पोळे काडपाचे. भयणानो, तुमी जाणात आजकाल सगळ्यांचे आरोग्य भलायकी बिगडत वता, आणि ह्या खातीर डॉक्टर सांगतात, सगळे जाणटे सांगतात की भुरग्यांक पौष्टीक अशें खाण दियात. आमकां आयच्या भुरग्यांक सामके जंक फूड, फास्ट फूड हाची संवय जाल्या, आणि तुमी जाणा तरातरांची दुयेंसां हे आमच्या भुरग्यांक जातात. ह्या खातीर आवयो चिंतातूर जातात, आणि म्हाका सुद्दां जातात ती हे आमच्या भुरग्यांक टिफिनान घालपाक कितें शिकय मुगो.
त्या नदरेन हे जे जिनस आसा न्ही ते एकदम उत्तम, कारण हे आमी तयार केले न्ही, हे जाणट्यांनी आमकां सांगिल्ले हे सगळे पौष्टिक जिनस. त्या खातीर जरूर तुम्ही हे पोळे अधून मधून 2-2 दिसांनी करात आनी भुरग्यांक टिफिनान घालून तांकां खावपाची संवय करात. म्हाका दिसता आमचो पोळो तयार जाला पोळ्यांनी. तर आता आमचे हे पोळे तयार झाले. आपण आम्ही गॅस बंद केलो. आता आम्ही हे पोळे काढून घेऊया. ऑलरेडी आपण काढिल्लो आसा. वदळ सांगलो तशें तुमकां जाय तितले दाट आणि जाय तितले पातळ असे हे पोळे काडपाचे. तर भयणानो, तयार झाले पळय पौष्टिक असे पालकाचे पोळे. अशे तरेन आम्ही ह्या सगळ्या मिश्रणाचे एक एक पोळे काढून घेतली. ताजे मदीं हांव तुमकां काय सांगता हेल्थ टिप्स. तुम्ही जाणात आमच्या जाणट्यांनी आमकां कितल्योश्योच गजाली सांगल्यो. ताजेरूच आधारीत ह्या मालिकेन हांव तुमकां दर फावटी एक हेल्थ टीप सांगतलें आनी एक ब्युटी टीप. सगळ्यात पयलीं आमच्या जाणट्यांनी सांगिल्ली एक म्हत्वाची अशी हेल्थ टीप, ती म्हणल्यार आतांच सांगलें वदळ की आमकां काळजाची दुयेंसां आज खूब आमकां जाल्ली दिश्टी पडटात. आमच्या गोंयांत तर हे हृदय रोगाचे कितलेशेच पेशंट आसात. त्या खातीर आमच्या जाणट्यांनी कितें सांगिल्लें आनी आमचें केन्ना आयकलें ना तें म्हणल्यार अर्जून नावाचें एक झाड आसता आणि त्या झाडाचे पाळ तुम्ही हाडपाचे आणि साधारण 1 इंच सुमार ते म्हणजे मुळाचो कुडको 2 ग्लास उदकान शिजोवपाचो आणि 2 ग्लास उदक शिजोवन ते 1 ग्लास करपाचे. हे काम तुम्ही रात्री करपाचे आणि ते उदक तसेच रातभर दवरपाचे आणि सकाळ फुडें जर तुम्ही ते पिले जाल्यार तुम्ही पळयात जाता कितें की आमचे जे काळजाचे शिरो आसा न्ही ते स्ट्रॉंग जातात, घट जाता असे जाणटे सांगतात. आणि हे जर सद्दां जर तुम्ही घेत असले हार्ट अटॅक, हृदयरोग जावचे ना असे आमकां जाणट्यांनी सांगला. आणि तुम्ही हे मुजरत करून पळयात. झाडाचें नाव जावन आसा अर्जून. आता तुम्ही म्हणटले हे झाड आता खंय मेळटा. म्हाका दिसता हे अर्जून झाड जर मेळना जाल्यार ह्या झाडाचेर केल्ले आयुर्वेदीक वखद मेळटात आणि ही झाडाची मुळां मेळटात. खंय खंय आसात ती, तर तुम्ही ते मुजरत हाडून घेवन हे सांगता तशें करचें. आता आमी पळोवया ब्युटी टीप. ही बी जाणट्यांनी सांगिल्ली आसा. आमचे पयलेचे जाणटे, आमचे बायलो जाणट्यो कितले तरतरी टवटवी दिसताल्यो. तुमकां दिसता की ती कसली क्रिमी आणि हे लोशन ते लोशन लायताली किंवा ब्युटी पार्लर वताली. नंतर ते नाशिल्लेच आणि ती कितली जाणटी जावन सुद्धा तांच्या चेहऱ्याचेर एक तेज आणि टवटवी येताली. हाचे कारण कितें की त्यो बायलो ते लोक केन्नाच साबण लायनाशिल्ले. आमी तरातरेचे साबण लावन आमी आमची वाट लावन घेतिल्ली आसा. आमच्या जाणट्यांनी सांगला की कितें करपाचें, तुम्ही बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचे पीठ घेवपाचें. आता हे बेसन विकतें हाडपाचें ना, कारण विकतें हाडिल्ल्या बेसनान मिक्स आसता. तर तुम्ही चण्याची डाळ हाडपाची, ती गिरडीर हे करून दवरून हाडपाची आणि ते पीठ चण्याचें पीठ इल्लेशें घेवन तातूंत दूध घालपाचें आणि ते मिश्रण करपाचें आंगा लावपाक पेस्ट आणि तातूंत इल्लोसो हळदीचो पीठ घालपाचो. आणि हे मिश्रण जर तुम्ही सद्दां जर तुमच्या आंगाक लायले, चेहऱ्याक सगळ्या आंगाक, म्हणजे साबण लावपच ना आणि भुरग्यांक जर तुम्ही लायले, आमी ल्हान भुरग्यांक लायतातच हे, जाल्यार तुम्ही पळयात तुमची कात सामकी तजेलदार आणि टवटवी जातली.